बहिणींनो, जर तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे मागचे 2-3 महिन्याचे 3,000 किंवा 4,500 रुपये अद्याप आले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटची संधी ठरू शकतो. कारण सरकारने आता या योजनेत असा बदल केला आहे ज्यामुळे लाखो महिलांची नावे यादीतून थेट कट झाली आहेत. तुम्ही विचार करत असाल की ई-KYC केली, फॉर्म पण भरला, तरीही पैसे का थांबले? काहींना पैसे मिळाले आणि तुम्हालाच का नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बजेट हेड या तांत्रिक शब्दामागचे गुपित सांगणार आहे जे इतर कोणीही तुम्हाला सांगितले नसेल. तसेच येत्या 15 तारखेच्या आज जर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला नक्की काय करावे लागेल हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुमच्या हक्काचे पैसे बुडवू शकते. बहिणींनो, आता आपण अशा एका माहितीबद्दल बोलूया जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. योजना सुरू झाली तेव्हा 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, आज ही संख्या घटून 1,80,00,000वर आली आहे. म्हणजे तब्बल 83,00,000 महिला या योजनेतून बाहेर पडल्या आहेत. एप्रिल ही शेवटची तारीख ई-KYCसाठीची होती. ज्यांनी दुरुस्ती केली नाही त्यांचे नाव आता कायमचे ब्लॉक झाले आहे. 2026-27 पासून सरकारने बजेट देण्याची पद्धत बदलली आहे. आता फक्त महिला व बाल विकास विभागच नाही तर आदिवासी विभाग, OBC विभाग आणि सामाजिक न्याय विभाग आपापल्या प्रवर्गातील महिलांना स्वतंत्रपणे पैसे वाटणार आहेत. याचा अर्थ असा की जर तुम्हाला विभागाकडे निधी कमी असेल तर तुमचे पैसे उशिरा येऊ शकतात. आता तुमचे पैसे का अडकलेत हे सविस्तरपणे पाहूया. पहिले कारण म्हणजे बँक आधार मॅपिंग. अनेक महिलांना वाटते की बँक खाते आधारला लिंक आहे म्हणजे तुमचे काम झाले, पण तसे नाही. तुमचे खाते DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय असणे गरजेचे आहे. दुसरे कारण म्हणजे ई-KYC स्टेटस. जर तुमच्या प्रोफाईलमध्ये अजूनही पेंडिंग किंवा रिजेक्टेड दिसत असेल तर सरकार यात तुम्हाला अपात्र मानत आहे. आणि तिसरे सर्वात महत्त्वाचे कारण विभागीय निधी वितरण. आता सरकारने 26,500 कोटी रुपयाची तरतूद केली आहे, पण हे पैसे विभागवार विभागले गेल्यामुळे तुमच्या जिल्ह्याच्या किंवा प्रवर्गाच्या यादीत तुमचे नाव कितव्या क्रमांकावर आहे यावर सर्व अवलंबून आहे. बहिणींनो, सोप्या भाषेत सांगायचे तर आधी सर्व महिलांचे पैसे एकाच ठिकाणाहून यायचे. आता सरकारने काय केले आहे की ओपन प्रवर्गातील महिलांसाठी वेगळा निधी, आदिवासी बहिणींसाठी वेगळा निधी, OBC बहिणींसाठी वेगळा निधी ठेवला आहे. त्यामुळे काय होईल तर कामात पारदर्शकता येईल आणि एकाच विभागावर ताण पडणार नाही. येत्या 15 तारखेपर्यंत सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत की पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करावेत. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, कारण सरकारी GRची माहिती आम्ही सर्वात आधी देतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पुढचा हप्ता कधी? तर माहितीनुसार या आठवड्यात नवीन GR निघण्याची दाट शक्यता आहे. ज्या महिलांचे मागील 2 महिन्याचे पैसे थकले आहेत त्यांना एकदम 3,000 किंवा 3 महिन्याचे पैसे थकले असतील तर 4,500 रुपये मिळतील. सरकारने 2026-27 या पूर्ण वर्षासाठी निधी लॉक केला आहे. त्यामुळे योजना बंद होणार आहे अशी अफवा पसरवणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. बहिणींनो, तुम्हाला तुमचा शेवटचा हप्ता कोणत्या महिन्यात मिळाला होता कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला समजेल की कोणत्या जिल्ह्याचे पैसे येणे बाकी आहेत. तुमच्या कमेंट्समुळे सरकारपर्यंत देखील हा आवाज पोहोचू शकतो. हा व्हिडिओ तुमच्या किमान 5 मैत्रिणींना किंवा नातेवाईक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांची धाकधूक कमी होईल. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.